पिंपरीतली रहस्यमय बिल्डिंग. पिंपरीच्या एका नव्या भागात शांतीवन अपार्टमेंट नावाची एक नवी, सुंदर आणि उंच इमारत उभी राहिली होती. शहराच्या कोलाहलापासून दूर, स्वच्छ परिसर, मोठा गार्डन आणि आलिशान सुविधा असलेल्या या इमारतीत नवीन लोक राहायला येऊ लागले. पण काही महिन्यांतच लोकांना जाणवू लागलं की काहीतरी असामान्य घडत होतं. या इमारतीत राहणाऱ्या लोकांचे शेजारी थोडे वेगळेच वाटत होते. ते कधी कोणाशी बोलत नसत, त्यांच्या घरातून कुठलाही आवाज निघत नसे आणि सर्वात विचित्र बाब म्हणजे त्यांची सावली कधी दिसायची नाही. ते आरशात उमटत नसत आणि त्यांच्या उपस्थितीत एक अजब थंड वातावरण तयार व्हायचं. एका रात्री रहिवाशांपैकी एकाने त्यांच्या रहस्याचा शोध घ्यायचं ठरवलं, पण त्याला जे समजलं ते कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं होतं. अमोल आणि त्याची पत्नी संध्या हे नवीन जोडपं काही महिन्यांपूर्वीच शांतीवन अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते. पहिल्या काही आठवड्यांत त्यांना इथे सगळं सुरळीत वाटत होतं, पण हळूहळू त्यांना जाणवलं की त्यांचे शेजारी वेगळे आहेत. ते लोक फारसे बाहेर पडत नसत. त्यांना कधीही कोणी खरेदी करताना किंवा बाजारात जाताना पाहिलं नव्हतं. त्यांचं घर दिवसा बंदच असे, पण रात्री मात्र त्यांच्या घरातून मंद निळसर प्रकाश झळकायचा. त्यांच्या पायांची हालचाल इतकी हलकी होती की ते जमिनीवर चालतायत की नाही हेच कळायचं नाही. एकदा संध्याने तिच्या शेजारच्या बाईला विचारलं, तुम्ही इथे किती दिवसांपासून राहता? त्या बाईने फक्त एक विचित्र हसू दिलं आणि उत्तर दिलं, खूप काळापासून, फार फार काळापासून. संध्याला काहीतरी अघोरी वाटलं. तिने अमोलला सांगितलं, पण त्याने हे फक्त गैरसमज म्हणून उडवून दिलं. पण मग एक विचित्र घटना घडली. एका रात्री संध्या घराच्या लिफ्टमध्ये जात होती. लिफ्टमध्ये आधीपासूनच एक बाई उभी होती, काळी साडी घातलेली, शांत आणि निर्विकार चेहरा असलेली. संध्याने लिफ्टमधील मोठ्या आरशात पाहिलं आणि ती जागीच गोठली. त्या बाईचं प्रतिबिंब आरशात नव्हतं. संध्याच्या अंगावर काटा आला. ती घामाघूम झाली. त्या बाईने तिच्याकडे हळूच पाहिलं आणि मंद हसत तिला विचारलं, तू मला बघू शकतेस? संध्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. ती घाईघाईने लिफ्टमधून बाहेर पडली आणि थेट घरी जाऊन दार बंद केलं. अमोल, अमोल, हे ठिकाण ठीक नाही. इथले लोक ते साधे नाहीत. आपण इथून निघून जावं. अमोलला वाटलं की संध्याला उगाचच भीती वाटतेय. पण काही दिवसांनी स्वतः अमोललाही असाच एक अजब अनुभव आला. त्याने एका लहान मुलाला गार्डनमध्ये खेळताना पाहिलं. तो साधा, गोंडस आणि हसरा वाटत होता. अमोलने त्याला सहज विचारलं, बाळा, तुझं नाव काय? तो मुलगा हसला आणि म्हणाला, मी 500 वर्षांचा आहे. हा माझ्या लोकांचा निवास आहे. आता तुझी वेळ संपली. अमोल दचकून मागे हटला, पण त्या मुलाच्या चेहऱ्यावरचं हसू बदललं. ते अमानवीय आणि भयाण हसू होतं. त्याच्या डोळ्यात खोल अंधार होता. त्याच क्षणी त्या मुलाच्या मागे उभ्या असलेल्या काही लोकांनी अमोलकडे कटाक्ष टाकला. त्यांचे डोळे चकचकीत लालसर दिसत होते आणि त्यांची सावली नव्हती. अमोलला कळून चुकलं, ही माणसं साधी नाहीत. अमोल आणि संध्यांनी एका जुन्या रहिवाशाला गाठलं. तो म्हातारा माणूस शांतीवन अपार्टमेंटबद्दल ऐकताच घाबरला आणि म्हणाला, तुम्ही तिथे राहता? ताबडतोब बाहेर पडा. ते ठिकाण शापित आहे. त्यांनी अधिक विचारल्यावर त्याने सांगितलं, ती जागा पूर्वी एका जुन्या किल्ल्याचा भाग होती. 1500 वर्षांपूर्वी तिथे काही रहस्यमय साधू राहायचे. ते अघोरी विद्येत पारंगत होते. एके दिवशी त्यांनी अमरत्वासाठी एका तंत्राचा प्रयोग केला, पण तो फसला. त्यामुळे ते अर्धमृत, अर्धजिवंत बनले. ते अदृश्य होऊ शकत होते, सावलीरहित झाले होते आणि ते कधीच मेलं नाहीत. अमोल आणि संध्यांना आता भयानक सत्य समजलं. त्यांचे शेजारी राहणारी लोक खरं तर भूत किंवा अमर आत्मे होते. त्यांना लवकरच कळलं की कोणत्याही माणसाने त्या जागेवर जास्त काळ राहू नये, कारण जो कोणी तिथे जास्त दिवस राहतो तो हळूहळू त्यांच्यात सामील होतो. एका रात्री अमोल आणि संध्यांनी आपलं सामान जमवलं आणि गुपचूप तिथून निघायचं ठरवलं. पण जाता जाता त्यांना लिफ्टमध्ये तीच काळी साडीतली बाई दिसली. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. तिचा आवाज अचानक अनेक आवाजांत विभागला गेला. अचानक सर्व इमारत अंधारात बुडाली. त्यांच्या भोवती अंधुक आकृत्या फिरू लागल्या. भिंतींमधून हात बाहेर यायला लागले. ते पळू लागले.
अमोल आणि संध्या कसंबस इमारतीच्या बाहेर पोहोचले तेव्हा पाहतात की संपूर्ण इमारत एका अंधाऱ्या धुरामध्ये हरवली आहे. त्यांनी मागे वळून पाहिलं, तिथे काहीही नव्हतं. ती इमारत तिथे होतीच नाही. आजही त्या जागेवर कोणी गेलं तर एक अजब थंड हवा जाणवते. काही लोक सांगतात की रात्रीच्या वेळी तिथून मंद प्रकाश येतो आणि काही जण अजूनही तिथल्या लोकांना पाहतात, जे माणसं नाहीत, काहीतरी वेगळंच आहेत. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन आणि रोमांचक भयकथा ऐकण्यासाठी आमच्या सोबत रहा. भयकथांचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील थरारक कथा लवकरच येत आहेत. धन्यवाद.